हाके हा बेअक्कल आहे, मी कालपासून सांगतो. यावेळी लक्ष्मण हाके या तानाजी सावंत साहेबांकडून पुणे येथे 50 लाख रुपये दिल्याची माहिती आमच्यापर्यंत आहे. लॉचा डबल ग्रॅज्युएट पण नाही, मागासवर्ग आयोगाचा सदस्य होण्याकरता लॉ डबल ग्रॅज्युएट असणं ही अट आहे. अशी अवकात असलेला माणूस, ज्या व्यक्तीला त्याच्या मागे कुठलाही सामाजिक पाठिंबा नाही, हाके हा बेअक्कल आहे, मी कालपासून सांगतो. 50,000 रुपये एका वकिलाकडून, ऍडव्होकेट काशीद यांच्याकडून त्यांनी घेतलं, जे काशीद ठाण्याला आज प्रॅक्टिस करतात. त्यांच्याकडून घेऊन 2014च्या विधानसभेमध्ये गणपतराव देशमुखांच्या विरुद्ध प्रचार करण्याकरता त्यांनी 50,000 रुपये घेतले आणि 237 मतं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेत पडली. ही त्याची अवकात. दुसऱ्यांदा तो 2019ला लढला, त्याच्यामध्ये 350-400 काही मतं पडली, ही त्याची अवकात. आणि लोकसभा 2024ला तो लढला, त्यामध्ये साधारणपणे 5 ते 5,500 मतं लोकसभेमध्ये पडली. अशी अवकात असलेला माणूस, ज्यावेळेस पडळकर लढत होते, त्यावेळेस संजय काका पाटील यांच्या विरुद्ध त्यांची लढत होती, त्यावेळेस सुद्धा लक्ष्मण हाके यांनी त्या पडळकरांनाच विरोध केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा 10व्यांदा एक अर्थसंकल्प सादर केला. 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये जर बारकाईने अभ्यास केला तर आपण क्रमवार जाऊया. सामाजिक न्याय विभागाचे जर मागच्या 5 वर्षाचे बजेट बघितलं तर 21-22 मध्ये 15,277 कोटीचं, 22-23 मध्ये 20,341 कोटी, 23-24 मध्ये 20,668 कोटी, 24-25 मध्ये 25,898 कोटी आणि 25-26 मध्ये 30,854 कोटीची सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय विभागाकरता बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आदिवासीचं जर बघितलं तर 25-26 मध्ये 27,861 कोटी होती, 24-25 मध्ये 20,826 कोटी, 23-24 मध्ये 15,328 कोटी होती, 22-23 मध्ये 12,000 होती. म्हणजे या वर्षी 27,861 कोटी रुपये, म्हणजे 40% त्याच्यामध्ये वाढ आहे. आता जे तुम्ही सांगताय की त्यांनी असा आरोप केलाय की निधी वाटपामध्ये धनगर समाजाला काही दिलं नाही, तर या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता 22,658 कोटी रुपयाची तरतूद, म्हणजे त्यात 43% वाढ आहे. अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमासाठी 21,495 कोटी, म्हणजे त्यात 40% वाढ आहे. आणि धनगर समाजाला आदिवासी उपाययोजनांच्या धर्तीवर 22 योजना तरतूद केलेली आहे. अपंग व्यक्तींसाठी 1,000 अपंग व्यक्तींसाठी 526 कोटी रुपये आणि मुस्लिम समाजाच्या कल्याणकारी योजनांकरता 812 कोटी रुपये. आता या सर्व बाबी करता निधीची तरतूद करण्यात आली असून विभागाच्या मागणीनुसार निधी वितरणाची कारवाई सध्या सुरू आहे. यामध्ये अनुसूचित जाती असतील त्याकरता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ. यात अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता गेल्या वर्षी तुलनेत 42% एवढी भरीव वाढ करण्यात आली आहे. हे झालं अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये. यामध्ये अर्थमंत्र्यांनी सर्व समाजाला, सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि या अर्थसंकल्पाचं कौतुक सुद्धा देश पातळीवर झालं. निर्मला सीतारामनजी यांनी पण केलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पण केलं. आता राहिला प्रश्न या बिंडोक हाकेचा. हाके हा बेअक्कल आहे, मी कालपासून सांगतो. 50,000 रुपये एका वकिलाकडून, ऍडव्होकेट काशीद यांच्याकडून त्यांनी घेतलं, जे काशीद ठाण्याला आज प्रॅक्टिस करतात. त्यांच्याकडून घेऊन 2014च्या विधानसभेमध्ये गणपतराव देशमुखांच्या विरुद्ध प्रचार करण्याकरता त्यांनी 50,000 रुपये घेतले आणि 237 मतं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेत पडली. ही त्याची अवकात. दुसऱ्यांदा तो 2019ला लढला, त्याच्यामध्ये 350-400 काही मतं पडली, ही त्याची अवकात. आणि लोकसभा 2024ला तो लढला, त्यामध्ये साधारणपणे 5 ते 5,500 मतं लोकसभेमध्ये पडली. अशी अवकात असलेला माणूस, ज्या व्यक्तीला त्याच्या मागे कुठलाही सामाजिक पाठिंबा नाही, ज्या व्यक्तीचं जर काळे कारनामे काढले तर त्याच्यामध्ये साधारणपणे
मी काही गोष्टी, बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला, ते सांगू इच्छितो की हा जो हाके आहे त्याच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा महाराष्ट्र सरकारने दाखल करण्याकरता मी स्वतः आता पाठपुरावा करणार आहे. तो असा आहे की हा मागासवर्गीय आयोगाचा सदस्य आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्ग आयोगाचा सदस्य आहे हा. आणि सदस्य होण्याचे निकष असे सांगतात की कमीत कमी 45 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्ष वयाची अट त्यामध्ये असते. पण यांनी खोटी कागदपत्र सादर करून मागासवर्गीय आयोगाचा सदस्य तो बनला. त्यावेळेस त्याचं वय 41 वर्ष होतं. तो लॉचा डबल ग्रॅज्युएट पण नाही. मागासवर्ग आयोगाचा सदस्य होण्याकरता लॉ डबल ग्रॅज्युएट असणं ही अट आहे. त्याचप्रमाणे नरंगले नावाचे वंचित बहुजन आघाडी नांदेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते दोनदा विधानसभा निवडणूक लढले होते. 2019 ला 2024 ला दोन्ही वेळ ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्या जातीचा उमेदवार उभा करून, म्हणजे हाकेनी काय केलं, ओबीसी मध्येच फूट पाडण्याकरता एका ओबीसीला उभं करून 15 दिवस ठाण मांडून भोकर मतदारसंघात विरोधात काम केलं आणि नामदेव आईलवाड यांच्या या ओबीसी बांधवांच्या विरोधात प्रचार प्रसार केला. त्याचप्रमाणे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस पडळकर लढत होते, त्यावेळेस संजय काका पाटील यांच्या विरुद्ध त्यांची लढत होती, त्यावेळेस सुद्धा लक्ष्मण हाके यांनी त्या पडळकरांनाच विरोध केला आणि पाडण्याचं काम केलं. 2019च्या निवडणुकीमध्ये माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगोला तालुक्याची जबाबदारी, म्हणजे शहाजी बापू पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी लक्ष्मण हाके या तानाजी सावंत साहेबांकडून पुणे येथे 50 लाख रुपये दिल्याची माहिती आमच्यापर्यंत आहे. डॉक्टर अनिकेत देशमुख म्हणजे गणपतराव देशमुख यांचे नातू, त्यांच्या समाजाचे, जे धनगर समाजाचे एक मोठे नेते होते, त्यांना पाडण्याची सुपारी या निर्लज्ज हाकेनी घेतली होती. आणि त्यावेळी आमदार गणपतराव देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला ती गोष्ट सांगितली. अजून जर म्हणायचं झालं तर भाई गणपतराव देशमुखांच्या विरोधात 50,000 रुपये घेऊन त्याला अवकाटीनुसार 527 मतं पडली. आता कॅल्क्युलेशन जर केलं तर 2014 मध्ये 527 आणि 2019 मध्ये 287, म्हणजे 814 मतं 2 विधानसभेमध्ये आणि 5,500 मतं एका लोकसभेमध्ये, म्हणजे 6,314 मतं 2 विधानसभा आणि 1 लोकसभेचे धरले. आणि प्रत्येकाने 10-10 रुपये जरी दिले तरी याची गाडीची किंमत होत नाही. मग या नालायकाने गाडी कुठून घेतली? हा इतका जातीवादी आहे. आता जी गाडी यांनी घेतली ना, यांनी उपोषण केलं. मी सुरुवातपासून सांगतोय की याचं कुठलंही कार्यकर्तृत्व नाही, याच्या डोक्याचे केस सुद्धा नकली आहेत.